तर आपण इथं सातारा परिसरमध्ये आपले जैन सर आपल्या सोबत आहेत, तर त्यांना विचारून घेऊ आपण की त्यांचं सोलार प्लांट वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे कसं झालं. सोलार इन्स्टॉलेशन खूप चांगलं झालेलं आहे माझं पहिले लाईट बिल कमीत कमी 2,500 रुपयाचं. ओके. आता माझं लाईट बिल 0वर आलेलं आहे. हा. आणि जवळपास माझ्याकडे MSCB मध्ये जमा 600 युनिट जमा आहे त्यांच्याकडे, ओके, म्हणजे ओके. युज करून सुद्धा. ठीक आहे, ठीक आहे. आणि सबसिडी वगैरे बी 15 दिवसामध्ये माझी जमा झाली बरं. आणि लोन वगैरे बी करून दिलं चव्हाण साहेबांनी, त्यामुळे धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. आणि मला काय म्हणायचं, तुमचं 100% लोन किती झालं तुमचं? 100% लोन ठीक झालेलं आहे, आहे. ठीक आहे. कुठं कोणत्या बँकेतनं तुमचं? कॅनरा बँकेतून लोन ठीक झालेलं आहे, ठीक आहे. आहे. तर आपण बघितलं की जैन सरांचं पण आपण या ठिकाणी लाईट बिल त्यांचं जवळपास मायनस मध्ये लाईट बिल सध्या त्यांना येतंय आणि त्यांचेच युनिट सध्या MSCB कडे जमा आहे. जमा आहेत. ठीक आहे, थँक्यू. घ्यायचं ते. हा, तर आपण या ठिकाणी त्यांचं हे बघू शकता. आपण हा सोलर प्लांट या ठिकाणी बसवलेला, असे 5-6 प्लांट आहे. सगळ्यांना 78,000 सबसिडी जमा झालेली आहे. इकडे आपण या ठिकाणी पूर्ण त्यांचं फॅब्रिकेशन वगैरे करून दिलेलं आहे. इकडे इन्व्हर्टर बसवलेले आपण. हे इन्व्हर्टर सोलार पॅनलचं जे DC एनर्जी जी येते ती AC मध्ये कन्वर्ट करतं आणि AC मध्ये कन्वर्ट करून हा जो पूर्ण प्लांट आहे हा ऑनग्रिड प्लांट आहे. जवळपास 3 प्लांट येतात, बरोबर. हा, म्हणजे एक येतो ऑनग्रिड, एक येतो ऑफग्रिड आणि तिसरा येतो हायब्रिड. तर आपण हे ऑनग्रिड प्लांट बसवलेलं आहे, जेणेकरून ऑनग्रिड प्लांट मध्ये MSCBचं देवाणघेवाण होती. ऑफग्रिड मध्ये MSCBचा आणि आपला काही संबंध नसतो. आणि हायब्रिड मध्ये म्हणजे जिथं खूप लाईट जास्त जाते त्या ठिकाणी आपण हायब्रिड प्लांट बसवतो. असे 3 प्रकार येतात, त्यामध्ये आपण हा ऑनग्रिड प्लांट या ठिकाणी बसवलेला आहे. ओके.